कधी तुम्ही स्वतःला विचारले का, आपलं भाग्य आधीच लिहिलेलं असतं का? की आपण आपल्या कर्मांनी ते बदलू शकतो? हा प्रश्न हजारो वर्षापासून मानवाला पडलेला आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे अमरकथा या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणात सांगितलेलं एक गूढ सत्य. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कथा अर्धवट ऐकू नका, कारण अर्धज्ञान हे विषयासारखं असतं. एकदा द्वारकेत भगवान श्रीकृष्ण आपल्या आसनावर विराजमान होते. तेवढ्यात देवऋषी नारद नारायण नारायण म्हणत तेथे आले. नारदाने विचारलं, हे प्रभू, मनुष्याचं भाग्य जन्माआधी लिहिलं जातं का, की तो आपल्या कर्मांनी ते बदलू शकतो? श्रीकृष्ण मंद हसले आणि म्हणाले, हे नारद, मी तुला एक कथा सांगतो. प्राचीन काळात मगधपुरी नावाचं एक राज्य होतं. त्या राज्याचा राजा वीरधर, धर्मप्रिय आणि प्रजेला प्रेम करणारा. पण त्याला एकच दुःख होतं, त्याला संतान नव्हती. त्याने आणि राणीने कठोर तपस्या केली आणि भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांना पुत्र झाला, पण तो पुत्र जन्मताच अपंग होता. राजा दुःखी झाला आणि श्रीकृष्णाकडे गेला. हे प्रभू, मी इतकी पूजा केली तरी माझ्या मुलाचं असं का झालं? श्रीकृष्ण म्हणाले, हे राजन, हे तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या पूर्वजन्मातील कर्माचे फळ आहे. भाग्य काही अंशी आधी ठरतं, पण कर्मांनी ते बदलता येतं. जीवनात येणाऱ्या अडचणी शिक्षा नसतात, त्या परीक्षा असतात. जो धैर्याने लढतो तो आपलं भाग्य बदलू शकतो. राजाने आपल्या पुत्राला हार मानू दिली नाही. त्याला आत्मविश्वास, धैर्य आणि संस्कार दिले आणि तोच मुलगा पुढे जाऊन एक महान व्यक्ती बनला. गरुड पुराण आपल्याला सांगतं, भाग्य पुनर्जन्माचे कर्म, भविष्य वर्तमान कर्म. म्हणजेच तुम्ही आज जे करता ते उद्याचं भाग्य बनतं. एक, धर्माचं पालन करा. दुसरा, मातापित्यांची सेवा करा. तिसरा, अहंकार टाळा. हे 3 नियम पाळले तर तुमचं भाग्य बदलू शकतं. जीवन म्हणजे शेत आहे, तुम्ही जे पेराल तेच उगवेल. म्हणून चांगले कर्म करा, सत्याचा मार्ग निवडा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा आणि अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी धन्यवाद. जय श्रीकृष्ण.